आत्मरूप गणेशो केलिया स्वर्ण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता चराचरात निवास करणारा परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक काळाच्या अनंत पोकळीमध्ये जेव्हा काहीच नसतं तेव्हा जो असतो तेव्हा गणपती असतो आणि तोच गणेश अनेक रंगात अनेक ढंगात अनेक आकारात अनेक प्रकारात अवतरित होतो. मी असं का म्हटलं की बोलताना जेव्हा काहीच नसतं तेव्हा आमचा देव असतो जो पंढरीत उभा राहतो. मग आज गणपती कसं काय म्हटलं, कारण तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे शोधुनी पाही विठ्ठल गणपती तुझा नाही. म्हणजे जेव्हा काही नसतं तेव्हा तो गणपती असतो. का तर गणपती असे दैवत आहे की जे भगवान शिवजी आणि पार्वतीच्या लग्नामध्ये ज्याची पूजा केली होती. विठ्ठल विठ्ठल काय बोलताय? हो खरंय. पार्वतीच्या आणि शिवाच्या लग्नामध्ये ज्याची पूजा केली तो गणपती. काय बोलताय तुम्ही? तर गणपतीची पूजा केली तर गणपती कोणाचा पुत्र आहे तेच आपल्याला पाहायचं, कारण आजची गणेश जयंती आहे. विठ्ठल बरेच लोकांना जयंती आणि पुण्यतिथीतला अर्थ कळत नाही. पुण्यतिथीला जयंती म्हणतात आणि जयंतीला पुण्यतिथी म्हणतात. जयंती म्हणजे ज्या दिवशी गणपती महाराज प्रगट झाले तो दिवस गणेश जयंतीचा. माघ महिना आहे. माघ महिन्याच्या वारीला सुद्धा महत्व आहे. आणि आज माघ शुद्ध चतुर्थी आणि याचा फार सुंदर योग आहे, महायोग आहे. या निमित्तानं हे आपलं आष्टी गाव आहे, पुरातन गाव आहे. या गावची ख्याती इतिहासामध्ये आहे बरं का. आमचे अनिल पाटील, सुनील पाटील बरं का, पाटील परिवार आणि ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांच्या एक आशीर्वादाने मला एक सेवेची संधी प्राप्त झाली. मी आज तुमच्यासमोर जो अभंग घेतला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायचे अभंग गाथ्यातला आहे. गाथ्यामध्ये 4500 अभंग आहेत, पण त्या 4500 अभंगामध्ये स्पेशल जगद्गुरु तुकोबारायांनी चिंतामणी महाराजांच्या घरी गेले असताना चिंतामणी महाराज मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी गोसावी, चिंतामणी देव त्यांच्याकडे गेले होते. म्हणजे वर्णन आहे अभंग गाथ्यामध्ये, 5-7 अभंग आहे ते. आणि योग असा की तुकाराम महाराज म्हणजे हे कोण? शूद्रवंशी जन्मलो, शूद्रवंशी जन्मलो. बरोबर तेव्हा कुणबी झाले, नाहीतरी दंबी असतो मेलो. शूद्रवंशी जन्मलो नाही तर दंबी असतो मेलो. आजच्या अभंगात आहे. आजच्या अभंगामध्ये हा अभिमानाचा शब्द आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनभर मोठेपणा जो दिला तो ब्राह्मण वर्गाला. ब्राह्मण वर्ग हा श्रेष्ठ आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांची जेव्हा ख्याती व्हायला लागली की तुकोबाराय छाती डोकं झाकतात. वेदाचा तो अर्थ आम्हासी जठावा एरानी वाहवा भार मात. येर कोणते तुम्ही समजून घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यामध्ये नाव नाही घेतलं, पण येरांनी आम्हाला माहिती आहे छाती ठोकपणे सांगतात हे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्यांनी हा अभंग लिहिला आहे. महाराज म्हणतात, मला काय सांगायचं आहे की मोरया गोस्वामी हे गणपती बाप्पाचे निष्ठावान भक्त आहेत. मोरया गोस्वामींनी
गणपती बाप्पाला जे मागितलं ते गणपती बाप्पाने त्यांना दिलं. तुमची इच्छा, माझी इच्छा, सर्वांची इच्छा पूर्ण करणारा दैवत म्हणजे गणपती आहे. सांगतो तुम्हाला, तुमच्या माझ्या जीवनामध्ये केवढंही मोठं संकट असू द्या, त्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सांगितलं गणपतीची उपासना करा. कारण प्रारंभी गणपतीलाच वंदना केलेली आहे. निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. सूर्यकोटी, कोटी सूर्याची बरं का जी प्रकाश शक्ती आहे ती शक्ती गणपती बाप्पामध्ये आहे. कोटी सूर्य काय म्हणजे अरबो अब्जो सूर्य ज्या समोर कमी पडतील असं दैवत म्हणजे गणपती महाराज आहे. गणपती महाराजांची आज जयंती आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराची जेव्हा ख्याती व्हायला लागली की महाराज हे असाधारण आहेत, साधारण नाही आहे, आणि म्हणून या चिंतामणी महाराजांनी ब्राह्मणाच्या पंक्तीला तुकोबाराला बोलावलं. बघा, ब्राह्मणाच्या पंगतमध्ये आपल्या लोकांनी बसणं म्हणजे एवढं सहजासहजी नाही आहे. त्या पंक्तीला ब्रह्मभोजन, ब्राह्मण भोजन, त्या पंक्तीला जगद्गुरु तुकोबाराला बोलावलं. जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यात आसू आले. देवा, अरे आज मला ब्राह्मण वर्गाच्या पंक्तीमध्ये, ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये जेवायची संधी भेटली. माझं थोर भाग्य आहे. आणि महाराज पहाटे गेले. आज जेवण केव्हा 12 वाजता असेल, पण तुकोबारा आहे पहाटे गेले. कारण उत्साह असतो, आनंद असतो. ऐका, आणि महाराज बाहेर जाऊन बसले. असं म्हणतात नाही, खरंच होतं. चिंतामणी महाराज गणपतीची पूजा करत होते आणि त्यांचा नियम होता 108 किंवा 1008 काय जे असतील ते फुलं वाहण्याचं गणपतीला. आणि फुलं वाहत असताना एक फुल कमी पडलं. ऐका, गणपतीला फुल वाहत असताना ते लाल फुलं, बरं का, कुंद फुलं, लाल फुलं वाहत असताना एक फुल कमी पडलं. आणि ते फुल कमी पडलं असताना चिंतामणी महाराजांना क्रोध आला, राग आला. आणि तो क्रोध आला असताना चिंतामणी महाराजांच्या मनात असं वाटलं की हातातलं फुल आता काय करू. असा राग आला की त्या माळ्याला किंवा आणणाऱ्याला जो असेल तर त्याला फेकून मारू. काय करू, त्याला फेकून मारू, कमी फुलं काय आणले, असा राग आला. आणि मग पूजा वगैरे आटोपली, आरती वगैरे झाली. बाहेरून पाहता तुकोबारा बसले होते. चिंतामणी देवाने जगद्गुरु तुकोबाराला मोठ्या आदरानं बोलवलं आणि महाराज सुद्धा त्या ठिकाणी आले. चिंतामणी देवाने विचारलं, महाराज तुम्ही केव्हा आले. ऐका मंडळी, जेव्हा चिंतामणी देवाने विचारलं तुम्ही केव्हा आले तुकोबा, त्या तुकोबाने सांगितलं, चिंतामणी देव, आपल्या मनात जेव्हा त्या माळ्याबद्दल राग आला, क्रोध आला आणि तुम्ही ते फुल देवाला वाहिलं रागात क्रोधाने, गणपती बाप्पाला जे फुल वाहिलं ना, तेव्हा मी आलो. खरं सांगतो मंडळी, चिंतामणी महाराज, चिंतामणी देव हे त्या ठिकाणी रडले आणि तुकोबाराच्या चरणावर बस साष्टांग दंडवत घातला. विठ्ठल विठ्ठल. चिंतामणी देवाच्या बरं का या कृतीला पाहून जगद्गुरु तुकोबारा गदगद झाले. नाही, अहो तुम्ही ब्राह्मण आहात हो. महाराज, देव, तुम्ही देव आहात. तुम्ही काय करता, आम्ही साधे लोक आहोत. कारण शूद्रवंशी जन्मलो आम्ही साधारण लोक आहोत आणि आमच्या चरणावर तुमच्यासारख्या देवानी पाया पडावं हे योग्य नाही आहे. चिंतामणी महाराज, चिंतामणीला आश्चर्य वाटलं की तुकोबारा आहे, जेव्हा माझ्या मनात भाव निर्माण झाला, तो भाव जर यांना तर बाहेर काढतं. हे तुकोबारा कशी आहे, तुकेता तुलनेसे Oh
तुळण हे साधारण लोकांनी केलं नाही महाराज. माणसाला जीवनामध्ये उतरावं लागते हो, परीक्षेत उतरावं लागते. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये फार मोठी परीक्षा घेतली हो. ते रामेश्वर भट्ट असू द्या, नंबाजी भट्ट असू द्या, जे शेवटी तुकोबाराचे टाळकरी झाले. 14 टाळकऱ्यामध्ये रामेश्वर भट्टाचा बरं का उपस्थिती आहे. रामेश्वर भट्ट खूप त्रास दिला बरं का. जगद्गुरु तुकोबाराचा गाथा जे एक एक शब्द साधारण नाही आहे तुकोबाराच्या अभंगाच्यातला बरं का. तुकोबारा म्हणतात की आंबा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू, शब्दाची आमच्या गौरव शब्द सर्व शब्द आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातून पडलेला शब्द म्हणजे तो शब्द नाही महाराज. तयाचे बिसाड शब्द सुखी वेद या 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 अधिकारी तुकोबार आहे. तुकोबाराने गाथा लिहिला आणि एवढा तीळ पापड रामेश्वर भट्टाच्या मनात का झाला असेल हो. कारण ब्रह्मज्ञान हे तुम्ही लोकांना असं सांगता महाराज. तुम्हाला सांगू, कोणालाही ज्ञान सांगू नये, कोणाला सांगू नये. नाथ बाबा हरिपणात सांगतात कोणाला ज्ञान सांगावं. जे माणसं क्रोधी आहेत, रागीट आहेत, क्रोधिष्ठ लोकांना ज्ञान सांगू नये, त्यांना ज्ञान पचत नाही. क्रोधी आणि ज्याचा विश्वासच बसत नाही त्यांना ज्ञान सांगू नये मायबाप. क्रोधी या विश्वासी त्यासी बोध कैसा, वेळा कसा बोध होईल. आणि आपण बोध केलाही तरी व्यर्थ आपली वाचा, आपला शब्द, आपला एक ज्ञानाचा जो काही त्यांना सांगायचा भाग असेल तो शिनवल्या जाईल, काही उपयोग नाही. खळा अशी संगती उपयोगाची नाही. आपण संगती अंधा पुढे दीप खराशी चंदन सर्पात दुग्धपान करू नये, काही कामाचं नाही. आंधळ्या माणसासमोर तुम्ही कंदील दिलात, कंदील काय कामाचं आहे. माझ्यासोबत एक सुरदास आहे, आंधळा आहे, हुशार आहे. आंधळे माणसाने हुशार असतात बरं का, खूप हुशार असतात. हो, एकदा जुन्या काळातली गोष्ट, आता तेवढं नाही म्हणा. जुन्या काळात त्यांचा हात धरून मी चाललो आणि फाट्यावर उतरलो. फाटाकडे नाही इकडे फाटा, फाटा म्हणजे आष्टीतले स्टॉप, बस स्टॉप. फाट्यावर उतरलो आणि सुरदासला मी विचारलं, सुरदास आता गाव किती लांब असेल. म्हणे असेल 3 किलोमीटर. बापरे, खरंच पाठी 3 किलोमीटरची होती. पण सुरदास कसं काय ओळखलं, असंच म्हणे. आणि गावच्या म्हटलं आता विचारायचं नाही, आता गावाजवळ गेलं विचारायचं. म्हटलं सुरदास गाव किती दूर आहे. म्हणे हे काय आलं गाव. म्हणजे तुम्हाला दिसत नाही, तुम्ही कसं काय सांगता. मला हे सूत्र सांगा. म्हणे महाराज हे आमचं सूत्र असं आहे, तुम्हाला काय सांगावं. जेव्हा तुम्ही विचारलं गाव किती लांब आहे तेव्हा कुत्रं भुंकलं होतं. त्या कुत्र्याच्या आवाजावरून मी अंदाज काढला की 3 किलोमीटर परफेक्ट आहे. हो आहे, बरं जाऊ द्या. पण गाव जवळ आलं कसं काय तुम्ही ओळखलं. म्हणजे महाराज गाव जवळ आले सांगावं लागत नाही, गावचा वासच झाला विठ्ठल. अंधा पुढे दीप, आंधळ्याच्या समोर दिवा दिला किंवा हातात दिवा दिला उपयोग काय. याच आमच्या सुरदासला म्हणजे मुंडगावानी आमची दिंडीत असते ना, मुंडगावानी लोहारी जवळजवळ गाव आहे. ते लोहारीला भजनाला गेले आणि हुशार आहे, ती एकला चालते, त्याला माहीत आहे पूर्ण गावात फिरते. मग त्या गावचा पाटील म्हणे, सुरदास एक काम कर, तू रस्त्याने चाललात मुंडगावपर्यंत, म्हणजे साधारण म्हणजे अर्धा किलोमीटर कमी आहे अंतर, तर हातात कंदील घेऊन जातो. म्हणजे बापू मला काय या कंदिलाची काय फायदा का या कंदिलाचा, माझ्या हात कंदील द्यायला लागले. मी काय करू या कंदिलाचं आणि फायदा काय मला. म्हणजे रस्ता दिसना, कंदील दिसना, याची ज्योत दिसना, काय उपयोग काय. तर पाटील म्हणले, अरे बाबा तू आंधळा आहे हे खरं आहे, तुला कधी दिसत नाही हेही खरं आहे, पण निदान समोरचा माणूस येईल त्याला कळते की नाही की तो आंधळा रोडनं चालायला म्हणून. हे रस्त्यानं आंधळा येतो आहे हे त्याला कळते, तुला धडक मारणार नाही एखादा कोणी. हां बरोबर आहे पाटील, बरोबर आहे. हातात कंदील घेतला
काही थोड्याफार 5-10 पावलं चालला, वारा सुटला आणि कंदील विजला. पण याला भूषण कंदिलाचं की माझ्या हातात कंदील आहे. जागृत का झोपला हे माहीत नाही, माझ्या हातात कंदील आहे. एक आलं पिदाळ आणि ते सायकल घेऊन येतात, त्याला पूर्ण रोड कमी पडला, मारली सुरदासा धडक आणि पडला त्या खंतीमध्ये, खोलगड भागामध्ये पडला रोडच्या. हे आमचं सुरदास आंधळ, त्याला ए तू आंधळा आला का, तुला दिसत नाही का? तू म्हणलं ए आंधळ्या, आंधळा तू आहेस की मी? म्हणजे तू आंधळा आहे, तुला कळत नाही का? म्हणजे काय आलं, कंदील मात्र हात सोडला नाही बरं का. हा तुला कंदील दिसत नाही का? तू म्हणला अरे बापू हा कंदील तुझ्या हातात आहे, पण तू विजलाय का? अरे अरे मला वाटत जागृत आहे का? लक्षात ठेवा, म्हणजे अंधाकडे दी खराशी चंदन सर्वात उद्यपान करू नये. नाथाचं सांगितलेलं आहे आपल्याला, ऐका. तुकोबराची किती कसोटी घेतली, आणि कसोटी घेतली असताना तुलना जेव्हा केलीत ना, तेव्हा लक्षात आलं की तुकोबारा आणि ब्रह्म हे दुसरे नाही आहेत. चिंतामणी देव गदगदित झाले आणि तुकोबाराची पूजा केली. ब्राह्मण नाही का, जे गणपती शिवाय कोणाला मानत नव्हते, तुकोबाराची पूजा केली, बसवलं. आणि त्या ठिकाणी काय सांगा तुम्हाला, जेवायला घरात ब्राह्मण मंडळी येऊन बसली. अभंगातलं एक चिंतनच आहे. गणपती कोण आपला नंतर बघूया, पण थोडक्यात चरित्र तुम्हाला सांगतो. ब्राह्मण मंडळी बसलेली आहे, तुकोबाराला एक पात्र वाढलं आणि तुकोबाराने चिंतामणी महाराजांना म्हटलं, चिंतामणी देवा एक पात्र आणखी वाढा. कशाला? आपले ब्राह्मण वृंदांचे सर्व पात्र वाढले, तुमचं वाढलंय, आता आगाऊ पात्र कशा करता? तर तुकोबाराचा चिंतामणी देवाला म्हणतात. मग त्यांच्यामध्ये म्हणण्यात विनोद आहे की खरं आहे ते तुकोबाराचा भाव त्यांना माहीत आहे. हो म्हणले, आपण जरी जेवायला बसलो पण एक पात्र गणपतीसाठी वाढा. तुम्ही काय करा, अभंगाचं पहिले चिंतामणी देवा गणपती ब्राह्मण उरुंड बसले आहेत, पात्र तयार आहेत, पूर्ण वाढ झालेला आहे. तुकोबाराने चिंतामणी देवाला आग्रह केला की देव बाजूला एक पात्र वाढा. कशा करता? तुकोबारा सांगतात, चिंतामणी देवा गणपतीची आणा. ज्या गणपतीची पूजा केली त्या गणपतीला तुम्ही आणा, पात्र वाढा. आणि त्याकरता वेगळं पात्र. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावया भोजना दुजे पात्रे. भोजन करण्यासाठी
दुसरं पात्र टाका. चिंतामणी देव तुकोबाराला हात जोडतात आणि म्हणतात, तुकोबा खरं सांगू, देव म्हणती हे चिंतामणी देव म्हणती तुकया. जे एवढं असून एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तुकाराम महाराजने म्हटलं बरं, तुकोबाराने म्हटलं काय म्हटलं, देव म्हणते तुकया, हे तुक्या एवढी कैची थोरी. तुक्या, अरे माझ्यात एवढी थोरी नाही आहे, एवढा अधिकार नाही आहे, एवढी कैची थोरी. खरं सांगू, आणि आता कबूल करतात. अभिमाना भितरी नागवलो. आमच्यात अभिमान ठसाठस भरलाय तुकोबा, आणि हे मला शक्य नाही आहे. तुकोबा म्हणतात, देवा अहो काहीतरी करा, पात्र वाढलं. ऐका, पात्र वाढलं मायवा, तुम्ही गैरून या. पण त्या पात्रावर गणपती आलेच नाही हो, गणपती नाही आले. चिंतामणी महाराजांनी, चिंतामणी देवाने गणपतीची खूप करुणा भागली, स्तुती केली की या भोजन पात्रावर भोजन करण्याकरता या. खरं सांगू, गणपती आले नाही. चिंतामणीच्या डोळ्यात आसू आले. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, वेळ झाला शिळे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराचं पात्र एका बाजूला राखलेलं आहे, एका बाजूला ब्राह्मण एका रांगेत बसले आहेत. चिंतामणी देव भोजन वाटलेल्या पात्रात त्या ब्राह्मणांना म्हणतात की मंडळी जेवण करा. तुकोबार म्हणतात नाही. तुकोबार म्हणतात की तुमच्या गणपतीला आणा आणा. मंडळी गणपती बाप्पा येत नाहीत. तुकोबार म्हणतात देवा, म्हणजे चिंतामणी महाराज, देवा अहो काय झालं माहितीये, वाढ वेळ झाला. वाढ वाढ म्हणजे किती वेळचा वाढ केलाय. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न. शिळे म्हणजे थंड झालं जेवण, थंड झालं. गरम गरम स्वयंपाक पण थंड झाला. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न.
तटस्थ ब्राह्मण बैसले ती ब्राह्मण बसलेले आहेत बरं का. अन्न जरा थंड होत आहे. बोलालो तर बोलवा ना. चिंतामणीच्या डोळ्यात आता अश्रू आले. चिंतामणीच्या मनात असलेला जो गर्व असेल तो गर्व आता काय होऊ लागला, निरसवू लागला. त्याला काय म्हणतात, ओसरू लागला. आणि चिंतामणीच्या डोळ्यात अश्रू आले आणि चिंतामणी तुकोबाराला नमस्कार करतात. महाराज क्षमा करा. तुकोबाने सांगितलं, माझ्या बाजूला 2 पात्र टाका, 2 पात्र आणखी टाका. हे कशा करता? एका बाजूला गणपती बाबाजी होती आणि एका बाजूला म्हणजे माझ्यासोबत माझी विठ्ठल आणि रुक्मिणी होती. विठ्ठल विठ्ठल. मंडळी लक्षात घ्या, विठोबा येतील का, रुक्मिणी माता येईल का, गणपती बाप्पा अजून आलेच नाही. बरं का, गणपती देव अजून आले नाही. आणि वाटले 2 पात्र. तुकोबारायांनी पांडुरंगाला विनंती केली, तेव्हा आज या पंगतला तुम्ही या. कारण ही ब्राह्मणांची पंगत आहे, ही ब्रह्मवृंदाची पंगत आहे, ही साधारण पंगत नाही. पांडुरंगा तुम्ही आज आले पाहिजे. बाबा तुम्ही या ब्राह्मणांना जन्मानं मोठं केलं, ब्रह्मकुलात त्यांना जन्म घातला आणि मी एका शूद्र म्हणजे आता शूद्र याचा अर्थ वाईट नाही आहे. आम्ही जरा साधारण लोकांमध्ये जन्माला आलो. तेव्हा एक लक्षात घ्या, जन्माला येणं हे आपल्या हात नसते बरं का. कोण्या वंशात जन्म घ्यावा, कोण्या जन्माला जावं, कोण्या रंगाचं निर्माण व्हावं, किती उंची असली पाहिजे, आपण काय घडलं पाहिजे, हे आपल्या हातात नसतं. आयुष्य, भविष्य आणि मरण हे आपल्या हातात नाही. कधी मरावं लागेल सांगता येत नाही, जन्म सांगता येत नाही. भगवान परमात्माने आपल्याला जन्म दिला, काही गोष्टी आणखी अज्ञानामध्ये आहे. जन्म झाला हे कळत नाही. जन्म होताना, आपण जन्माला येताना आपल्याला काहीच कळत नाही. हे देवाचं सूत्र आहे. आणि मरताना हे कोणालाही कळत नाही. माणूस एखादा खाली काढला, त्याला पाहण्याकरता लोक जेव्हा जातात तेव्हा विचारतात, ओळखलं काय, ओळखलं, मी रामभाऊ ओळखलं का. तो म्हणतो नाही ओळखत, नाही ओळखत. मंडळी जन्माला येताना ज्ञान नसतं आणि मरताना ज्ञान नसतं बरं का. तसंच दुसरं एक सूत्र आहे, झोप लागली म्हणजे कळत नाही, जाग आला म्हणजे कळते. मी इतक्या वाजता उठलो ते कळते. आमचे अनिल पाटील म्हणत, महाराज तुम्ही आज मी रात्री आलो, धावपडीत आलो, तुम्ही जेवण करून घ्या. म्हटलं जेवण घेऊन करून मी रेडी आलो, मला जेवायची गरज नाही. मग ठीक आहे, मग काही केळी दूध, ठीक आहे. मी माडीवर अंग टाकलं आणि अंग टाकलं केव्हा झोपलं मला माहित नाही, किती वाजता झोपलं ते माहित नाही बरं का. नाही किती वाजता झोपले ते त्यांना माहिती आहे. आणि पाटला चिरंजीव ते किडी वगैरे घेऊन आले, मी निवांत झोपलो होतो, खुर्र चांगला भरलो होतो बरं का. झोप केव्हा लागते ते माणसाला कळत नाही, जा केव्हा येतो हे कळते बरं का. अशा काही गोष्टी आहेत. ऐका, आम्ही बरं का, ही ब्राह्मणांची पंगत आहे आणि या ब्राह्मणाच्या पंगतमध्ये विठोबा आईसाहेब रुक्मिणी मातेसोबत हजेरी लावा आणि माझ्यासोबत जेवायला या. खरं सांगू महाराज, विठ्ठल पांडुरंग आणि रुक्मिणी माता तुकोबाराच्या बाजूला भोजन पात्र. तुकोबारा डोळ्यात हसू आले. चिंतामणी देवाने पाहिलं तेव्हा, तुकोबा माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या दैवताला म्हणजे आळवलं, बोलवलं, विठोबा आणि रुक्मिणी माता आलेली आहे. माझी एक विनंती आहे, एक काम करा, तुम्ही गणपतीला बोलवा. तेव्हा तुकोबा म्हणतात, चिंतामणी देवा माझ्यात तेवढं तर काही नाही आहे, पण गणपती माझ्यामुळे येणार नाहीत, पण तुमचं सुकृत आहे, तुमचं सुकृत आहे, तुमचं पुण्य आहे. तुम्ही जे गणपती बाप्पाची पूजा केली, तुम्ही जे गणपती बाप्पाची भक्ती केली, तुम्ही गणपती बाप्पाची केलेली साधना आहे,
त्या साधनेमुळे मी गणपतीला बोलवतो शेवटच्या वेळेला. देव म्हणे तुकया तुमच्या सुकृते देव म्हणे तुकया तुमच्या सुकृते या तुमच्या सुकृते रुक्मिणी माता तुकोबराच्या बाजूला बसले आहेत. खरं सांगू तुम्हाला, चिंतामण म्हणतात मी प्रयत्न केले, मी आळवणी केली, मी स्तुती केली, पण गणपती बाप्पा नाही आले. तुकोबराय माझ्या गणपतीला तुम्ही आणा. तुकोबराय डोळ्यात आसू येतात. तुकोबराय ढसा ढसा रडले. देवा हो, आमच्या तेवढी पातळ नाही आहे गणपती बाप्पाला बोलवायची, पण खरं सांगतो तुमच्या सुकृतामुळे, तुमच्या पुण्यामुळे मी गणपतीला बोलावतो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी. मी त्वरित आले आणि तुकोबराने गणपतीची प्रार्थना केली. महाराज गणपती त्या पूजन पात्रावर आले आहेत आणि पाहून सर्व ब्राह्मणांना आनंद वाटला. काय सांगू तुम्हाला, एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबराचा आहे. आणि आजचा दिवस गणेश जयंतीचा आहे. आष्टी गाव आहे आणि आष्टी गावचं गोपाळकृष्ण मंदिर मी आज पाहिलं. सुंदर मंदिर आहे, मंदिर जुनं आहे, मूर्ती सुंदर आहे. आणि आपल्या इथे बरं का हा गणपती आहे ना, मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरलो तर आपल्या आष्टीसारखा गणपती मी पाहिलाच नाही महाराज. वैशिष्ट्य काय आहे, गणपती मंदिरात नंदी कुठंच नसतो. गणपतीच्या मंदिरात नंदी कुठेही नसतो. फक्त तो नंदी असला, गणपतीच्या समोर नंदी आहे असा गणपती आणि मंदिर हे मी फक्त तुमच्या आष्टीमध्ये पाहिलं. काय वैशिष्ट्य आहे, काय वैशिष्ट्य आहे या ठिकाणी. म्हणजे गणपती आणि लिंग हे जवळ एक आहे. लिंगात प्रकट झालेला गणपती आहे. विठ्ठल विठ्ठल. आता आपण गणपती कोणते पाहू. विडुंबार चिंतामणी देवाच्या घरी कसे आले. एक अभंग आहे, तो गाथ्यात नाही आहे पण तुकोबराचे क्षेपक प्रकारातला अभंग. गणपती बाप्पा ब्राह्मण भोजनाला बसले असताना पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता आहे. गणपती बाप्पाला जगद्गुरु तुकोबराने विनंती करून बोलावलं. तेव्हा गणपती कसे आले.
नाचत नाचत पायी घुंगरे वाजत. कशाला गणपती? चिंतामणी देवाच्या घरी नाचत 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 पायी घुंगरे वाजत. नाचत 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 पायी घुंगरे वाजत. पुन्हा कस्तुरी चंदनाची उटी, कस्तुरी चंदनाची उटी, कपाळाला मळवटलेलं कस्तुरी चंदनाची उटी आहे असे गणपती बाप्पा तिथे आले. आणि मग तुकोबाला म्हणतात, तुका म्हणे शोधुनी पाही विठ्ठल गणपती दुजा नाही. तुका म्हणे शोधुनी पाही विठ्ठल गणपती दुजा नाही. नाचत 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 पायी घुंगरी वाजत. नाचत 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 पायी घुंगरी वाजत. असे गणपती बाप्पा चिंतामणी देवाच्या घरी आले बर का. तर ते गणपती कसे आहेत का? कुठलाही ग्रंथ असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्याची सुरुवात गणपती स्तवनाशिवाय होत नाही. कारण गणपतीचं स्तवन केलं तरच निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु. कधी कधी कदा कदा, बरोबर आहे ना? सर्व कार्येषु कदा कदा, चुकलं काही? सर्व कार्येषु सर्वदा सर्वदा. किंवा निर्विघ्नं किंवा जेव्हा तुम्ही स्तवन करा गणपतीचं तेव्हा. मग या गणपतीची बरं का स्तुती ही प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी केल्या जाते. मग ग्रंथ किती आहेत? हो, ग्रंथ अनेक आहेत, पण त्या ग्रंथामध्ये दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कोणते? एक दृष्टांतिक ग्रंथ आणि दुसरा सिद्धांतिक ग्रंथ. कोणकोणते? एक दृष्टांतिक ग्रंथ आणि दुसरा सिद्धांतिक ग्रंथ. ऐका, दृष्टांतिक ग्रंथ जे असतात त्या ग्रंथाच्या प्रारंभी श्री गणेशाय नमः असा उल्लेख केला जातो. स्तुती श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः. श्री गणेशाय नमः सुरुवात झाली, समजून घ्यावा तो ग्रंथ कोणता आहे? दृष्टांतिक. आता सिद्धांतिक ग्रंथ कोणता? सिद्धांतिक ग्रंथाच्या प्रारंभी श्री गणेशाय नमः असा उल्लेखच नसतो, तो सिद्धांतिक ग्रंथ असतो. या ग्रंथाच्या प्रारंभी गणपतीचं स्तवन नाहीये, मंगलाचरण केलेलं नाहीये, तो ग्रंथ आस्तिक म्हणावा का नास्तिक म्हणावा? तुम्ही म्हणता गणपतीची स्तुती केल्याशिवाय कुठलेही कार्य पूर्णत्वाला जात नाही, मग असा कुठला ग्रंथ आहे? मग आणि ते सिद्धांतिक ग्रंथ कोणते आहेत ते आम्हाला सांगा. ऐका, त्या सिद्धांतिक ग्रंथांमध्ये बसते आहे पहिलं श्रीमद भागवत, श्रीमद भागवत महापुराण, दुसरं रामायण, तिसरी ज्ञानेश्वरी. कसं काय? कारण श्रीमद भागवताच्या प्रारंभी श्री गणेशाय नमः असा श्लोक नाही आहे. यम पर्यंतमनु पेतम पेतकृत्यं द्वैपायनो विरह कात्र आदि आव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमान तोस्मे असा एक मंत्र आहे. आणि प्रथमच खंडाला जेव्हा आरंभ होतो, स्कंदाला आरंभ होते तेव्हा जन्माध्यक्षितो मया इतरतश्चार्थस्य विघ्नेश्वरात् तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजवान् मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो पुरुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हे वर्णन कुणाचं आहे? गणपतीचं वर्णन नाही आहे. जाऊ द्या, माऊलींनी वर्णन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आहे गणपती? श्री गणेशाय नमः नाही. ओम नमोजी आद्या सर्वाच्या अगोदरचा आहे तो. वेद प्रतिपाद्या त्याने वेदाचं प्रतिपादन केलं तो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ज्या परमात्म्याच्या सहज अप्रयत्नपूर्वक घोरण्यातून वेदाची निर्मिती झाली. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप देवा तुझी गणेश. कोणता गणेश? आता तुमच्या माझ्या हृदयात असलेला जे आत्मरूप आहे तो गणेश. आत्मरूप आत्मतत्व म्हणजे श्री गणेश. तुमचा माझा जीव, जीव आहे ना तुम्हाला? जीव आहे ना बाबा? जीव आहे नक्की. कसा आहे सांगा बरं?
कुठं आहे जीव? कुठं आहे? हा? कुठं आहे जीव? म्हणजे हातात आहे की पायात आहे की डोळ्यात आहे, कानात आहे, कुठं आहे? सांगू तुम्हाला जीव कुठं आहे? बऱ्याच लोकांच्या तोंडात आहे जीव. विठ्ठल विठ्ठल. जीव तोंडातही नाही. त्या जीवाला कोणी पाहिलं नाही. मला सांगा, इथं आपण सर्व सर्व माणसं आहोत, आपण कोणीतरी जाऊ द्या, लोकांचा जीव जाऊ द्या, पण आपला तरी जीव आपण पहिल्यात काय? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो निर्गुण. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा तू ही मेरा, तू ही मेरा सच्चा साई. नाम ले एक रोटी ढेर मोटी, द्वार तेरे पाऊँ. काम क्रोध छोड़ कर हरि हरि गुण गुण गाओ. गाओ. या तीन गोष्टी पाहिजे कोणत्या? काम क्रोध छोड़ कर हरि गुण गाओ. काम आणि क्रोध दोन गोष्टी सोडून तुम्ही देवाचं चिंतन करा. निश्चित तुमच्या माझ्या समोर देव उभा राहील. पण ह्या दोन गोष्टी आमच्या निघत नाहीत. काम निघत नाही, क्रोध अजिबात निघत नाही. एकादशचा दिवस आहे, एकादशच्या दिवशी पत्नीला सांगितलं ताबडतोब खिचडी कर. तिला खिचडी करायला वेळ झाला, आला क्रोध. एवढा वेळ असते का? किती वाजले? काय चालू आहे? आला क्रोध. काम आणि क्रोध. सांगू तुम्हाला मोठं व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, एक काम करा, रसना आणि वासना दोन गोष्टी टाका. काय का? रसना आणि वासना या दोन गोष्टी टाकून द्या. देव तुमच्या जवळचा आहे. विठ्ठल मग ते गणपती कोण आहे? आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे, ते नमस्कार. आता गणपती कोण आहे? आता गणपती कोण आहे? हे गणपती मला एवढा लवकर करणार नाही बरं का. गणपती एवढ्या लवकर सांगता येणार नाही मला. आता 15 मिनिटं राहिले आणि 15 मिनिटाला गुलाल उधळला गेला पाहिजे. आणखी गणपतीची कथा राहिली बरं का. तो गणपती आता कोण आहे? आधी माऊली म्हणतात की जो गणेश याच्या मुखातून सहज अप्रयत्नपूर्वक वेदाची निर्मिती झाली. ओम नमोजी आद्या सर्वांच्या अगोदरचा आहे. जेव्हा काहीच नव्हतं, काळाच्या अनंत पोकळीमध्ये जेव्हा काही नसतं, पहिले शब्द काळाच्या अनंत पोकळीमध्ये जेव्हा काही नसतं तेव्हा जो असतो तो गणपती आहे. जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय जो करतो तो गणपती आहे. काळानुसार अनेक रंगात, अनेक ढंगात, अनेक आकारात, अनेक प्रकारात अवतार घेतो तो गणपती आहे. आणि माघ महिन्यामध्ये विशेष करून जो चतुर्थीचं व्रत करतो त्याला गणपती बाप्पा भरभरून देतात. आजच्या चतुर्थीला तिलकुंद नाव दिलं. तिलकुंद हे नाव कसं काय हो? तुला माहिती आहे? तुम्ही आजचा उत्सव साजरा करत नाही. या तिलकुंद चतुर्थीचा इतिहास असा आहे की कर्नाटक प्रांतामध्ये एक जे राजा राहतो त्याचं नाव आहे सोम. कर्नाटक देशामध्ये एक भानू प्रांत आहे बरं का. त्यामध्ये सोम नावाचा राजा राहतो आणि त्या सोम नावाच्या नगरामध्ये काय पडला? दुष्काळ पडला, अकाळ पडला. दुष्काळ पडला असताना त्या सोमराजाने घर सोडलं, दार सोडलं, संसार सोडला आणि वनात जाऊन त्याला तपश्चर्या केली, साधना केली. आणि साधना केली असताना एक मुनी भेटतात. त्या मुलीला एक क्षमायाचना केली की गुरुदेव आमच्या नगरात फार मोठा आकार पडला, काय करावं? जनता त्राहिमाम झाली आहे. तेव्हा त्या मुलीने सांगितलं, राजा तुझ्या नगरामध्ये घोर पाप झालेला आहे. कारण पापामुळेच ह्या सगळ्या गोष्टी, दुष्काळ, अकाळ, धरणीकंप, हे ज्या गोष्टी होतात ना, ह्या सगळ्या रोगराई हे सर्व पापामुळे होतात. पापामुळे होतात. रोग होणं याला कारण पाप आहे. ज्या आपत्ती विपत्ती आहे ना याला कारण पाप आहे. पण पाप कशामुळे होते हो? तुकोबराच्या भाषेत पुण्य परोपकार
पाप ते परपिढा. तुम्ही परोपकार करा, परोपकार कराल तेव्हा पुण्य, आणि दुसऱ्याला पिढा द्याल तेव्हा पाप होते. परोपकार कसं, कशाला म्हणतो परोपकार? अहो एक लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त घेण्याचं कळते, देण्याचं कळत नाही. एक बाई अशी होती की त्या बाईला दररोज घरी पाणी आणायकरता निदान कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर लांब जावं होतं. आणि तिथून ती एक भांडा भरून यायची, एक भांडा गुंड घेऊन डोक्यावर घेऊन भरून घेऊन यायची. एक दिवसचा प्रकार असा की एक मनुष्य आला, त्या बाईला भेटला मधात. ती बरीच लांब म्हणजे अर्ध्यापर्यंत आली होती चालत चालत, आणि तिला तो मनुष्य म्हणतो, आई माझ्या तोंडाला सुट्टी लागली, सोकलंय, माझा प्राण कासवी झाला, मला एक घोट पाणी दे. तिने असं नाही म्हटलं. आपण असताना काय म्हटलं असतं, बाबा तुम्ही 5 किलोमीटर जावं लागते डोक्यावर माड घेऊन, आणि तो काय सांगतोय, आणि जा तिथे जाऊन पी. तिला क्षणाचा विलंब लागता. डोक्यावरचा तो बरं का माठ खाली घेतला आणि त्याच्या ओझ्यावर टाकला, पाणी पिला, तृप्त झाला. आई कल्याण होत तुझं. समोर पुढे गेली. एक जमाने पुन्हा भेटला 10-12 पावलानंतर, आई मी भाकर खाल्ली पण पाण्याला थिंडे, मला तहान लागली, कासवी जीव झाला, आता तू काय कर, तू आहे ना मला पाणी प्यायला दे. क्षणाचा विलंब न करता त्याला पाणी पाजलं. रस्त्यानं चालता चालता कितीतरी माणसं भेटलेत, पाणी प्यायला दे, पाणी प्यायला दे. तिनं आपल्या माठातलं पाणी त्याला प्यायला दिलं. सांगू तुम्हाला, आणि एक फक्त एक तुमच्या त्याला काय म्हणतात, आमच्या त्याला कॅटली म्हणतात, झारी. हां, असं एक पात्र हातातलं होतं आणि माठ खाली होता. मुलगा धावत आला. मुलगा नेहमीप्रमाणे जो माठ घेण्याकरता याचा माठ हलका वाटला. माठात पाणी नव्हतं. आई माठाचं पाणी काय झालं? मायने सांगितलं, बाळा अनेकांनी मला मागितलं, त्याला दिलं रे. मुलगा रागावला, तू असं का केलं? एवढ्या लांब जाते आणि लोकांना वाटण्याकरता ते का केलं? तिने सांगितलं, बाळा खरं सांगू, आज मला कळालं, जे माणसं जीवनामध्ये देत राहतात, जे माणसं दुसऱ्या देतात, त्यांच्या डोक्याचं ओझं कमी होते. तुम्ही देत जा, आपण फक्त घेत चालतो, त्याच्यामुळे आपल्या डोक्याचं ओझं कधी कधी होत नाही. आणि तुम्ही जेवढं टाकत राहाल तेवढं ओझं वाढत जाईल, वाढत जाईल. देत चला. देणे परोपकार आहे, ते पुण्य आहे. तू काहीतरी कर. तर मग त्याला सांगितलं, तू एक काम कर, आजची जी चतुर्थी आहे ना, माघ शुद्ध जी चतुर्थी आहे, त्या चतुर्थीला तू उपासना कर, तुझ्यावर गणपती देव कृपा करतील. आणि मग कशी करायची सांगितलं, त्या दिवशी गणपतीला तीळ मिश्रित पाण्यानं स्नान घालावं. आज रोजी प्रकार मनुष्याने स्नान करताना पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करावं, आणि देवाला तिळाचा नैवेद्य अर्थात लाडू अर्पण करावा, किंवा तिळाचा गुळ टाकून ते गणपतीला वाहावं, म्हणजे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. विठ्ठल विठ्ठल. हा गणपती कोण आहे हो? ऐका, तुकोबारायांनी सांगितलं की तो गणपती कोण आहे, आणि ज्ञानोबारायांनी सांगितलं आत्मरूप गणेशू. आता तो गणेश आत्मरूप आहे. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिक तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे. म्हणजे श्री गुरु हे आमचे गणपती आहेत. गणपती कोण आहे? गुरु आहे. खूप काही बोलतात गणपती बाप्पावर. आणि तुकोबार आहे, कोण म्हणतात, तुका म्हणे शोधनी पाहे विठ्ठल गणपती दुजा नव्हे. आमचा पंढरीचा पांडुरंग आणि गणपती हे वेगळे नाही आहेत. हो, एक आहे अशी ते गणपती. त्या गणपतीचं बरं का आज आगमन झालं. त्या गणपतीचं आगमन कसं, गणपतीची 2 मिनिटात कथा पाहू. कारण आज जयंती आहे ना, तर 2 मिनिटात गणपतीच्या जन्माचे इतिहास 3-4 आहेत. त्यापैकी तुम्हाला इतिहास कोणता सांगू आता? सर्वांना गणपतीची म्हणजे पार्वती मातेच्या जे अंगाला लावलेले चंदनाची ओटी अंगाला लावलेलं, आणि जया व विजया ह्या दोघी तिला मर्दन करताना ती चंदनाची ओटी निघाली. आणि जया म्हणते, आई साहेब भगवान शिवजीला त्यांच्या म्हणजे त्यांच्या संरक्षणाकरता अनेक गण आहेत, पण तुझ्याकरता एकही नाही.
आणि माता पार्वतीने त्या अंगावर असलेली जी उटी आहे ना, त्या उटीला आकार दिला आणि सुंदर सुंदर असा एक पुतळा तयार केला छोटासा. खरंच होईल का हो? तुम्हाला सांगतो, तुम्ही आताही आंघोळ कोणाला स्नान करून आले तर सध्या तुम्ही असं असं रगडा, काळी माती निघते. काळी माती निघते आणि ती काळी माती इतकी सुंदर आहे, त्या जसा आकार द्या तसा येतो. ते उठणं आईच्या अंगाचा आहे. त्याचा गणपती बनवला आणि गणपती बनवल्यानंतर समोर गणपती त्याच्यात चैतन्य निर्माण केलं. चैतन्य निर्माण केलं आणि ऐका, चैतन्य निर्माण केल्यानंतर बाळ तयार झालं आणि त्याच्या हातात एक दंड दिला. सांगितलं तू दारावर थांब. कारण महादेवाचे गण हे एकदम न विचारता थेट घरात येतात. आणि तो गणपती मग कुठे दारात थांबतो. भगवान शिवजी येतात. शिवजी आल्यानंतर तो बालक शिवाला अडवतो, आतमध्ये जाऊ देत नाही. गणपती भगवान शिवजी म्हणतात, अरे माझं घर आहे, माझ्या घरात जाऊ देत नाहीत. त्यांनी सांगितलं कोणाचं घर? मी रखवाली. तुला कोण सांगितलं? कोण रखवाली? माझ्या आईनं. तुझी आई कोण? सांगितलं माझी पार्वती. पार्वती? अरे पार्वती माझी पत्नी आहे. ते सांगू नका, मला घरात मी कोणाला जाऊ देत नाही. आणि मग त्या ठिकाणी नंदीला पाठवलं. नंदीला इतिहास थोडा गोड आहे पण वेळ कमी आहे ना. मग नंदी येतो, त्या नंदीला परेशान केलं. ब्रह्मदेव येतात, ब्रह्मदेव गाडी ओढली, एक दांडू मारला की ब्रह्मदेव परेशान केला. शेवटी भगवान शिवजी येतात आणि शिवजी आल्यानंतर त्या ठिकाणी दोघांमध्ये युद्ध होते. भगवान शिवजीला गणपती म्हणजे आवरले नाही, एवढी शक्ती त्या गणपतीची आहे. आणि शेवटी राग येतो आणि त्या रागामध्ये गणपतीचं भगवान शिवानी मुंडकं उडवलं, शिर उडवलं. शिर उडवलं याचा अर्थ ते तिथं नव्हतं, इतकं वर गेलं, इतकं वर गेलं, इतकं वर गेलं की ते शिर गायब झालं. आणि मग ती कल्पना, ती गोष्ट, ती घडलेली घटना ही माता पार्वतीच्या कानावर गेली. आणि माता पार्वती रडत रडत आली. रडत आल्यानंतर तिने एवढा आक्रोश केला की संपूर्ण पृथ्वीची उलथापालथ करून टाकेल, संपूर्ण ब्रह्मांड भस्म करून टाकेल, अशी ती रागावलेली माता. शेवटी भगवान शिवजीने तिला सांगितलं, हे पार्वती शांत हो, मी तुझा मुलगा जिवंत करतो. आणि सांगितलं गणाला की ताबडतोब जा उत्तर दिशेला पुष्पभद्रा नदीच्या काठावर जात असताना जो पहिला जीव दिसेल त्याचं मुंडकं घेऊन यायचं. तर एक हत्ती भेटतो आणि त्या हत्तीचं मुख आणलं. ते मुख आणि त्या बाळाच्या दडाला लावलं आणि तो उठून बसला. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे बरं का, आजचा दिवस आहे तो दिवस, आजचा दिवस आहे. आणि मग त्या गणपतीला सर्वांनी काय केलं, त्याला स्नान घातलं, अभिषेक घातला आणि त्याला बरं का गणपती म्हणजे गणांचा मालक गणपती बरं का असा त्याला वर दिला. आणि सांगितलं प्रत्येक ठिकाणी तुझी पूजा होईल बरं का, प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम तुझी पूजा होईल. आणि जे तुझी पूजा करतील त्यांना कधी संकट त्याच्यावर येऊ देऊ नको आणि त्याचं कार्य निर्विघ्नपणे पूर्णत्वाला जाऊ दे. अशा प्रकारे आजचा दिवस आहे. आणि आता 12 वाजले. ही घटना आताच होती. पुढे काय बाबा बोला गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गंग गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. महाराज
आमच्या गावामध्ये पाटील परिवार यांच्या सदनासमोर गणपती बाप्पाची मूर्ती मी बोललो तुम्हाला की महाराष्ट्र फिरलो परंतु अशी मूर्ती कुठेही पाहिली नाही. साक्षात आहे, चिंतामणी आहे. चिंतामणी तुमच्या मनातल्या संपूर्ण चिंता दूर करणारा आहे. गणपती गणेश तर ज्याचं 12 नावं सांगितले बरं का, 12 नावं आहेत. तुम्ही आज रोजी जर मंत्र जपलात गजानना ओम गंग गणपती नमः असंही मंत्र जपलात ओम गंग गणपती नमः तरी तुमच्या संपूर्ण मनोकामना दूर होतात. तुमच्यावर किती मोठं संकट असलं तर त्या संकटाचं निवारण काही क्षणात होते. अशी मूर्ती गणपतीची मूर्ती आपल्या गावामध्ये आहे. आम्हाला या ठिकाणी बोलावलं असली मी पाटलांनी मला फोन केले तर तुम्ही या. कालचं कीर्तन होतं आणि उद्याचं कीर्तन म्हणजे कालचं कीर्तन रात्रीचं उद्याचं कालचं बहुत जमणार नाही. हो कसं काय करावं. पण खरं सांगू तुम्हाला मला तुमचा मोह आवडला नाही. त्या दोन्ही तारखा त्या ठिकाणी मी दुसऱ्या महालांची ॲडजस्टमेंट केली आणि मला असं वाटलं की मी मूर्खपणा करतोय. कारण पाटील मला तारीख मागताय. पंढरपूरचं दर्शन होते. देव मला म्हणते की तू इकडे ये. गणपती बाबा म्हणतात की इतक्या वर्ष आमच्या गावात दिंडी घेऊन आला बरं का, जेवण करून गेला पण तू जयंतीला येत नाहीस आणि तुला जावं लागेल असं म्हणून मी आपल्या गावात आलो. जसं जगद्गुरु तुकोबाराचा आव्हान घेतला, जसं चिंतन मांडता तसं अल्पावधीमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पाटील परिवार, आपली पूर्ण महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि आज या ठिकाणी आमचे उपळेचे शेडेसुद्धा आलेले आहेत बरं का आणि बरीचशी मंडळी आलेली आहेत. तर माझी तुम्हाला विनंती की कीर्तन सेवा करताना काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. वेळ म्हणजे ठराविक वेळ असल्यामुळे त्याच्या पुढे जाता येत नाही. तर या ठिकाणी मी जसं मांडण्याचा प्रयत्न केला. मला खूप काही मांडायचा होता. गणपती म्हणजे काय, ओंकार म्हणजे काय, आत्मरूप म्हणजे काय आणि खरा गणपती कसा आहे, त्याची जयंती कशी. शेवटी काही हरकत नाही. तर माऊलीचं चिंतन करूया. आणि कारण तो काय म्हणे पापे जाती संताची जपे. तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या नाही. काय सर्वांनी टाळ्या वाजवायच्या नाही. मग कोण वाजवा, ज्यांना हात आहेत त्यांनीच वाजवा. सर्वांनी म्हणायचं नाही. देवानं तोंड दिलंय आणि तोंडामध्ये वाचे आहे त्यांनीच म्हणावं. ज्ञानेश्वर